जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाठोपाठ आता कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस लागवड करतात, मात्र या कापसाची बोंड मुसळधार पावसामुळे सडली गेली आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे वेचणीला आलेलं पांढरं सोनं पूर्णतः काळवंडलेलं आहे। हे नुकसान पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झालेत। दरम्यान कापसाच्या शेतातून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। नदीकाठच्या जे शेती आहे त्यामध्ये पाणी साचून जे आहे ते सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र त्यापाठोपाठ आता कपाशी पिकाचं देखील नुकसान झालेलं आहे। आपण बघू शकता पहिल्याच वेळेस वेचणीला आलेला कापूस आहे याच्या वाती झालेल्या आहेत। आपण जर बघायला गेलं तर संपूर्ण कापूस आता काळा पडताना आपल्याला दिसून येत आहे। शेतकरी आता दुबार संकटात सापडलेला आहे। कपाशी उत्पादक शेतकरी जे आहे ते संकटात सापडलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते हे आलेलं कापूस आहे। आता याच्यामधून सुद्धा या पावसामुळे कोंब फुटू लागलेले आहेत। हे बघा यामध्ये जे आहे ते आता सद्यस्थितीला कोंब फुटत आहेत। हा कापूस जो आहे ते नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून ज्या वाती केल्या जातात। आपल्यासोबत शेतकरी आहेत। हे संपूर्ण कापूस खराब झाला आहे, कसं देखणार, काय झाले? हे कापूस पावसामुळे पूर्ण गेला साहेब। आता या कापसाचं काहीच होणार नाही। मार्केटला तुम्हाला याची कोडी मोल सुद्धा किंमत नाही। एकही रुपया तुम्हाला याचा होऊ शकत नाही याची गॅरंटी आम्हाला, कारण आम्ही दरवर्षी शेती करणार, शेतीच करतो। आम्हाला दुसरा काही व्यवसाय नाही, काही नाही। आमचं याच्यावर पोट अवलंबून आहे। आता आमच्याकडे काहीच राहिलं नाही, आम्ही निस्ते नाबूद झालो। आज तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मला एवढं दुःख वाले, मी लेकर बाळ, दोघं भाऊ, 2 एकर जमीन, कशी शाळा शिकू, कुणाला कुठून फीस भरू, आम्हाला काय दुसरं कमाईचं साधन सुद्धा नाही। आम्ही करणार काय, जगणार कसे, आम्हाला काहीच नाही, पर्याय नाही। आम्हाला वाटायला आज फाशी घेऊन मिळालेलं कामाचं, एवढं कमवून आमच्यावर निसर्ग कोपलाय, आम्ही करायचं काय? सोयाबीनचं नुकसान झालंय का? सोयाबीन सुद्धा करायला नाही कुठेच। बरं, आता कपाशी गेली। आता कपाशी गेली। बरं, आता पुन्हा कोणतं पीक घेतलं होतं का? दुसरं आमच्याकडे कोणतं पीक नाही। थोडीफार मिरची लावली, ती गेली। थोडी 2-4 दोऱ्या भाजीपाला घरी बाजार हाट धकते म्हणून ती लावलं, ते गेलं। काहीच राहिलं नाही आमच्यापाशी, काहीच राहिलं नाही। आता काय करणार आम्हाला? सरकारनं आम्हाला 50,000 हेक्टरी मदत द्यावी। आम्हाला जगण्यापुरतं साधन आज आमच्यापाशी काहीच राहिलं नाही। निश्चित बघायला गेलं तर शेतकऱ्याला अश्रू दाटून आलेले आहेत। आपण बघू शकता ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांची। हिंगोलीच्या शेतकऱ्यांवर जे आहे ते सोयाबीन उत्पादक शेतकरी, त्याचबरोबर कपाशी उत्पादक शेतकरी आणि जे हळद उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। जे आहे ते शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आता राज्य सरकार हिंगोलीतील शेतकऱ्यांची आर्त ऐकणार का आणि शेतकऱ्यांना भरीव मदत देणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।